नमस्कार, मी बोलते नंदिनी अंकोलेकर। मी आज तुम्हाला दाखवणार आहे भेंड्याचं भरीत। आपण दरवेळेला वांग्याचं भरीत वगैरे करतो, पण भेंड्याचं भरीत हा वेगळा प्रकार आहे। तर तुम्ही करून बघा। त्याच्यासाठी आता काय साहित्य लागतं ते चला बघूया आणि सुरुवात करूया। भेंडीचं भरीत करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, या स्वच्छ धुवून घेतलेल्या एक साधारणपणे 100 ते 150 ग्रॅम भेंड्या आहेत। आणि भेंड्या घेताना आपण सगळ्यांनी बघून घ्यायच्या, खिडक्या वगैरे असतील तर घ्यायच्या नाहीत आणि छोट्या साईजच्या घ्यायच्या। आता बाकीचं साहित्य लागणार आहे, त्याला कांदा 2 ते 3 टेबलस्पून बारीक चिरलेला, 1 टेबलस्पून कच्चा लसूण मी ठेचून घेतलेला आहे, 1 टेबलस्पून कोथिंबीर आहे, 1 टेबलस्पून दाण्याचा कूट घेतला आहे, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, लिंबू। आणि आता आपण पहिल्यांदा भेंड्या भाजायच्या असतात। भेंड्यांबरोबर आपण मिरच्या पण भाजणार आहोत। चला आता मी तुम्हाला आता दाखवतो। हा एक आगळा वेगळा प्रकार आहे, साईड डिश म्हणून खूप छान लागतो। तर ते आपण सुरुवात करू। अशी भाजण्यासाठी चाळणी मिळते, ती चाळणी घ्यायची। चाळणी नसेल तर आपण लोखंडी तव्यावरती केलं तरी चालेल। आता या चाळणी गॅस लावलाय मी, चाळणीवरती या सगळ्या आपण भेंड्या थोड्या थोड्या टाकायच्या आणि चिमट्याने परतवून परतवून भाजायच्या। गॅस मीडियम ठेवायचा, नाहीतर आतमध्ये भेंड्या कच्च्या राहतील आणि वरतून फक्त काळ्या होतील। अशा रीतीने आपण सगळ्या भेंड्या भाजून घ्यायच्या थोड्या थोड्या करून। तशाच आपण चवीला घेतलेल्या मिरच्या पण भाजायच्या। भेंडीवरती दाग पडू द्यायचे आणि चिमट्याने जरा वर खाली करत राहायचं, म्हणजे एका साईडने भेंडे जळणार नाहीत। काळपट होऊ द्यायच्या। झालं आता आपल्या या भेंड्या। अशा रीतीने मी सगळ्या भेंड्या भाजून घेते आणि तुम्हाला दाखवतो पुढे काय करायचं। आपण भाजून घ्यायच्या। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्या करू शकता। कोणाला कमी तिखट लागत असेल तर 1 मिरची टाकली तरी चालते। नेहमी सगळेजण वांग्याचं भरीत वगैरे करतात, भेंड्याचं भरीत हा एक नवीन प्रकार आहे। किंवा तुम्ही करून बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। एकदम सोपी डिश आहे म्हणून तुमच्याबरोबर मी शेअर केली आहे। तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुमची डिश कशी झाली, तुम्हाला आवडली की नाही। मिरच्या पण आता आपल्या भाजून झाल्या आहेत, तर जरासं थंड होऊ द्यायच्या आणि मग ते कापायचं। ते कसं करायचं ते मला दाखवतो। आता हे वरचं देठ काढायचं आणि हे बारीक बारीक कापायचे। आपण भाजीसाठी कसे आपण गोल गोल कापतो तसे बारीक बारीक कापायचे। त्याप्रमाणे मिरची पण कापायची, आपण त्याच्यात मिरची पण घालायची आहे, तर मिरची पण कापायची। अशा रीतीने सगळ्या भेंड्या आपण कापून घ्यायच्या। कात्रीने कापल्या तर पटापट कापल्या जातात। मी तुम्हाला कात्रीने कापून दाखवते। एकदम बारीक पण नाही कापायच्या आणि एकदम जाड पण नाही कापायच्या। हे बघा, अशा रीतीने सगळ्या भेंड्या मी कापून घेते। सगळ्या भेंड्या मी कापून घेतल्या। आता त्याच्यात आपण सगळं साहित्य घेतलेलं टाकायचं। हा चिरलेला कांदा टाकते मी, ठेचलेला लसूण टाकायचा। आपल्याला लसूण नसेल आवडत तर टाकू नका, पण लसूण टाकलं, कच्चाच लसूण टाकायचा, खूप छान लागते। कोथिंबीर टाकायची, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मीठ टाकायचं। आणि ही डिश ना आपण जेवायला बसायच्या आधी करायची, नाहीतर त्याला थोडंसं पाणी सुटायचं हे चान्सेस असतात। म्हणून जेवायच्या बसायच्या आधी फक्त मिक्स करायची, बाकी सगळी तयारी करून ठेवायची आणि लिंबू पिळायचं आपण चवीप्रमाणे आपल्या आणि मिक्स करायचं। झाला एक आपला आगळा वेगळा भेंड्याचं भरीत। चला तर आता आपण सर्व करूया।